मागच्या भागात आपण पाहिलं की एनडीएतील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेनेची ताकद कशी वाढली आहे आणि त्यामुळे केंद्रातील मंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव सर्वात पुढे का चर्चेत आहे। पण या शर्यतीत आणखीन एक महत्त्वाचं नाव आहे, ते नाव म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। ओमराजे निंबाळकर यांची मंत्रिपदासाठी एवढी चर्चा काय? तर ओमराजे निंबाळकर हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ खासदार म्हणून नाही तर जनतेशी थेट जोडलेल्या नेता म्हणून ओळखलं जातं। धाराशिवच्या राजकारणात त्यांचा प्रवास संघर्षाचा राहिला आहे। कुटुंबावर आलेल्या मोठ्या संकटानंतर त्यांनी जनसेवेचा मार्ग स्वीकारला आणि आपल्या मतदारसंघात एक वेगळी ओळख निर्माण केली। गावागावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकणं, सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवणं आणि मतदारसंघातील प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवणं, यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा लोकांमध्ये वेगळा प्रभाव निर्माण झाला आहे। आणि म्हणूनच शिवसेनेला मराठवाड्यात आपली पकड आणखीन मजबूत करायची असेल तर ओमराजे निंबाळकर हे एक महत्त्वाचं नाव ठरू शकतं। पण इथेही एक वेगळाच प्रश्न निर्माण होतो, कारण ओमराजे निंबाळकर यांनीही अनेकदा अशी भूमिका घेतली आहे की मला पदाची अपेक्षा नाही, मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे। त्यांच्यासाठी मंत्रिपद म्हणजे केवळ सत्ता नाही तर एक मोठी जबाबदारी आहे, कारण मंत्री झाल्यानंतर दिल्लीतील जबाबदाऱ्या वाढतील, बैठका, प्रशासन आणि मंत्रालयीन कामांमध्ये वेळ जाईल आणि त्यामुळे जनतेशी असलेला थेट संपर्क कमी होण्याची शक्यता आहे। पण दुसरीकडेच केंद्रीय मंत्रिपद मिळालं तर धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात। म्हणूनच ओमराजे समोरही एक मोठा राजकीय पेच आहे। महाराष्ट्र आणि दिल्लीचं नातं राजकारणात नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे। इतिहास पाहिला तर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी केंद्र सरकारमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। 1962 मध्ये भारत चीन युद्धानंतर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी दिली। त्यावेळी एक वाक्य प्रसिद्ध झालं होतं, सह्याद्री धावून गेला हिमालयाच्या मदतीला। यानंतर 1991 मध्ये शरद पवार यांनीही केंद्रात संरक्षण मंत्रिपदासारखी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। शिवसेनेच्या इतिहासाकडे पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कोणतेही सरकारी पद स्वीकारलं नाही, पण 1999 मध्ये अटलजींच्या सरकारमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये अनंत गीते यांनी केंद्रात मंत्रिपदे भूषवली। 2019 मध्ये राजकीय मतभेदानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। या सगळ्या इतिहासातून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्रातील नेत्यांसाठी दिल्लीचं मंत्रिपद हे केवळ पद नसतं तर राज्याच्या राजकारणाला राष्ट्रीय स्तरावर नेण्याची एक संधी असते। जर दोघांनीही नकार दिला तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर दोघांनीही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला तर मग शिवसेनेकडे पर्याय कोण आहे? शिवसेनेकडे अनुभवाची कमतरता नाहीये। विदर्भातील ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव किंवा इतर अनुभवी नेत्यांची नावही चर्चेत येऊ शकतात, पण दिल्लीच्या राजकारणासाठी तरुण नेतृत्व, आक्रमक भूमिका आणि पक्षाची नवीन ओळख निर्माण करण्याची क्षमता पाहिली तर श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर ही नावं अधिक चर्चेत राहतात। या संपूर्ण राजकीय समीकरणात एक गोष्ट नक्की स्पष्ट होते, केंद्रीय मंत्रिपद ही केवळ खुर्ची नाही, ती एक मोठी राजकीय जबाबदारी आहे। श्रीकांत शिंदे यांच्या समोर प्रश्न आहे, स्वतःची वेगळी ओळख कायम ठेवायची की पक्षासाठी मोठी जबाबदारी स्वीकारायची? तर ओमराजे निंबाळकर यांच्या समोर प्रश्न आहे की जनतेशी असलेला थेट संपर्क कायम ठेवायचा की दिल्लीच्या माध्यमातून आपल्या भागासाठी मोठी ताकद मिळवायची? दोघांनीही मला पद नको असं म्हटलं असलं तरी राजकारणात अंतिम निर्णय अनेकदा परिस्थिती आणि पक्षाची गरज पाहून घेतले जातात। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं? श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिपद स्वीकारलं पाहिजे की ओमराजे निंबाळकर यांना ही मोठी जबाबदारी मिळायला हवी, की शिवसेनेने तिसऱ्याच एखाद्या अनुभवी चेहऱ्याला संधी द्यावी? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।